देव भक्ताचा अंकित कामे त्यांची सदा करीत त्याचे पडो निधी मुले होय रक्षिता आपण जनी मने भक्ती भाव देवदास ऐक्य जीव त्याचे पडो निधी मुले होय रक्षिता आपण विठ्ठल विठ्ठल देव भक्ताचा अंकित कामे त्यांची सदा करीत त्याचे पडोने दिवले होय रक्षिता पंढरी क्षेत्रामध्ये पांडुरंगाच्या सान्निध्यात चंद्रभागेच्या सान्निध्यात आणि या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन एकाच्या कैवाडे बहुतांची पंढरपूरला या निमित्ताने 7-8 दिवस वास्तव्याला राहायला मिळणं त्याच्यामध्ये लाभ चंद्रभागेचं स्नान पांडुरंगाचं दर्शन प्रदक्षिणा संतांची काही द्यायची अक्षराची सेवा हा सगळा जो योग घडून येतो म्हणून ज्यांनी घडवलं त्यांना करविता व्रतार्थ पुण्य लाभे पुण्य त्यांचं येते हे क्षेत्र सामान्य नाही. पंढरी क्षेत्र तीर्थ काही ठिकाणी क्षेत्र असतं तीर्थ नसतं, काही ठिकाणी तीर्थाचं क्षेत्र नाही, काही ठिकाणी तीर्थक्षेत्राचं देव नसतं. इथला देव पंढरीराय पांडुरंग परमात्मा चंद्रभागेचं तीर्थ आणि पंढरीचं हे असणारे क्षेत्र ह्या तिन्हीला धन्यत्व दिलेले तुकोबा आहे. नाथ महाराज म्हणतात धन्य चंद्रभागा धन्य वाळवंट येथे सभागात वैष्णव धन्य धन्य जास्त पंढरीचा वास धन्य ते जन्मास प्राणी आणि अशा प्रमाणे धन्य धन्य पांडुरंग अशा रीतीने इथला महिमा आहे. या ठिकाणी आपण आला आणि हा जो तो भक्ती सुखाचा आनंद लुटत आहात अशीच सेवा उत्तरोत्तर होत राहावी. देवाच्या ठिकाणी विनंती करायची, सेवेला आरंभ करायचा. काय आहे पंढरीसारखं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये जे काही संत मंडळी होऊन गेली त्याच्यापैकी पंढरीतली वतनदार 4 भक्त नामदेवाच्या काळात. पहिले भक्त नामदेवराय वतनामुची निराश पंढरी विठोबाचे घरी नांदणू. त्याच्या अगोदर वयाने मोठे असणारे नरहरी सोनार ते सुद्धा पंढरी क्षेत्राचे वतनदार. नरहरी सोनार पोतदार पंढरीचा काया मनेवाच्या शिवभक्त नरहरी सोनार इथलेच
चोखा मेळा इथले त्यांचा जन्मच पंढरपूर आणि भक्त वत्सला नावाचा एक भक्त होऊन गेला नामदेवाच्या काळामध्ये. काय त्यांचं प्रारब्ध म्हणा काय म्हणा. जन्माला आल्यानंतर फक्त 12 दिवसाचं त्यांचं वय होतं. 12 दिवसाचा हा भक्त वत्सला नामदेवाने नेऊन ठेवलेला आहे. 12 दिवसाच्या मुलाला त्यांच्या आई साहेबांनी विष्णू पदावरती नेऊन त्या मुलाला ज्याचे झोपीच्या अवस्थेत असताना सोडून दिलं, निघून गेले. माये सांडी याला वेणुनादी, वेणुनाद म्हणजे विष्णू. कालांतराने त्यांना जाग आली. जाग आल्यानंतर ते सत्पुरुष होते पूर्वजन्मीचे. त्यामुळे त्यांना तिथं ज्ञान झालं की आपल्या आईने भगवंताच्या चरणावरती समर्पण केलेलं आहे आणि ती निघून. आवाज वाढवू नका याचा, आवाज नका. आणि ते निघून गेलेले. तेव्हा भगवंताला त्याने हाक मारली, पांडुरंगे येई पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येई पांडुरंगे. असं म्हणल्यानंतर भगवान पंढरीराय पंढरीतून विष्णू पदावरती जाऊन त्या मुलाला उचललं, पंढरीत घेऊन आले. वत्सल्य प्रेम त्याला दिलं आईचं, म्हणजे त्याचं नावच वत्सला नाव ठेवलं. वत्सला, भक्त वत्सला. ते लहान हळूहळू वय वाढत चाललं. 3 वर्षाचं, 4 वर्षाचं, 5 वर्षाचं जरा कळतं झालं. पंढरीमध्ये जसं कळतं झालं तसं पहाटे उठायचं, 4 वाजता चंद्रभागेत स्नान करायचं आणि रावळामध्ये येऊन गंध लावून मुद्रा लावून पांडुरंगाचा काकडा पाहायचा, पूजा पाहायची. सूर्य उदयानंतर प्रदक्षिणा करायची. मग पुन्हा पुन्हा रावळात येऊन आपलं गरुड खांबाच्या सोळखांबीमध्ये आपलं देवाकडे तोंड करून बसायचं. आता एक सत्पुरुष त्याच्या तपश्चर्येत होते, त्याच्या वयाचं ते, त्याच्या आचरणाचं ते सगळं ते एक वाटलेलं. ती मूर्ती पाहिल्याबरोबर लोकांनी जर बाळ तू पुन्हा जा, त्यांनी सांगायचं एक पंढरीरायात आहे. 12 दिवसाचा हा भक्त वत्सला माये सांडीला वेणू नाही म्हणवी तो माझा त्या दिवसापासून नेणे मज वाचून आणि काय माझ्या वाचून काय जाणत नाही. असा भक्त वत्सलाचे 4 भक्त होते. त्या 4ही भक्तांमध्ये प्रापंचिक चोखोबर आहे, नरारी महाराज नामदेव आहे. भक्त वत्सला तर काही तसा काही उल्लेख नाही, त्यांनी सांसारिक होती करणार. नामदेवराय प्रापंचिक. नामदेवरायचे पूर्वज नरशी ब्राह्मणीचे, परभणी जिल्हा, दामुशिटीच्या जन्मापर्यंत ते नरशी ब्राह्मणीचे. त्यांची पूर्वज आहे ते काहीतरी 4-5 पिढ्या तिथं झाल्या. आणि मग दामुशिटीचा जन्म झाल्यानंतर त्यांचं लग्न गोणाबाई नावाची मुलगी, कल्याणचे गोमाजी शेठ शिंपी त्यांची मुलगी गुणाबाईच्या बरोबर झालं. गोणाई दामुशिटी झाले पाणी ग्रहण, संसारी असून नरसी गावी. याचं नरशीला होतं. आऊबाई कन्या झाली गोनाईशी. पुढे देवा 900 पुत्रासाठी नरशी गावी राहत असताना आऊबाई नावाची कन्या झाली. पहिल्यांदा मुलगा होईल अशी इच्छा होती, पण काही जमलं नाही. मग आता होईल, मग होईल. 6-7 वर्ष मध्ये गेली. त्यांनी विचार केला आपण दोघं नवरा बायको, एक आपली मुलगी. इथं काय आपलं काय शेतीवाडी जमीन जमला काहीच नाही आहे. या झोपड्यामध्ये राहायचं, कापड विक्री करायची, शिलाई काम करायचं. त्यावेळेची शिलाई हातावर असायची आणि पोट भरायचं. इतर असतं मग आपलं कुळदैवत पांडुरंग परमात्मा तिथंच वास्तव्य करावं असं त्यांच्या मनात आलं. म्हणून त्या मुलीला बरोबर घेतलं. ती इथे लाहो लागला
गावो लागला अंबिका विठाबाई आनंदीत अधिष्ठान पंढर नांदे कानाई सुंदर. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अभंगाचं ध्रुपद म्हणजे त्या अभंगाचा सिद्धांत. लक्षात ठेवा, सिद्धांत काय? अधिष्ठान पंढर. मग इथं आल्यानंतर तर राहायचं म्हणजे 3 टेकड्या होत्या. मधली टेकडी विठ्ठल टेकडी, जिथं परमात्म्याचं मंदिर आहे, परमात्म्याचं जे ते वास्तव्य आहे, जिथं विठ्ठल परमात्मा आहे, ती मधली टेकडी. पांडुरंगाच्या डाव्या हाताला जे ते हरदास टेकडी म्हणतात. हरदासांचं त्या ठिकाणी वास्तव्य. आणि उजवी टेकडी रिकामीच होती. चंद्रभागेच्या आणि काठावरती ही 3 टेकड्या असल्यामुळे त्यांनी विचार केलाय, बरं आहे, हवेशीर स्थान आहे, ग्रामीण भाग, खेडेगाव, त्यावेळेस काटळी नामा म्हणे ओ शेवटी घर चंद्रभागे काठी. समोर चंद्रभागा वाहते आहे, चांगला आहे, पुंडलिकाचं मंदिर आहे, तिथं आपलं चांगलं आहे. मग त्यांनी झोपडं बांधलं. झोपडं बांधल्यानंतर 3 माणसाचं कुटुंब. आता 3 माणसाचं जे झोपडं बांधल्यानंतर परमार्थिक वृत्तीची लोक असल्यामुळे त्यांची दिनचर्या म्हणजे पहाटे स्नान करायचं, काकडा बघायचा देवाचा, घरी आल्यानंतर काय 2 घास असेल ते काय खायचं, कापड वगैरे काय घ्यायचं, बाजार हाटाळा या पंढरीच्या पंचकृषीमध्ये जे काही गावं आहेत, दर आठवड्याच्या बाजाराला जाऊन शिशीने जायचं. आणि घरात मग 2 झाले, आऊबाई गोणाबाई, दोघी घरात असतात. किती वेळ लागणार 2 माणसाला धुणं भांडी करायला? मालक तर गेले हाट म्हणजे बाजार हाताला. मग वेळ कसा घालवायचा? गोणाबाईने गावालाच जायचं, पांडुरंगाच्या पुढं मोकळ्या वेळेमध्ये बसायचं. तर गर्दी नव्हती. देवाकडे बघत बघत देवाला म्हणत, गोणाईने नवस केला, देवा पुत्र देई मला, अधिष्ठान पंढर. गोणाबाईंनी भगवंताला पाहिलं, देवा सगळं भरपूर रे, पण एकच कमी आहे, वंशाला जो कोणी वारस झालं नाही, आणि जे त्या ठिकाणी मी तुला नवस करते. कोणता नवस केला होता? आपले माणसं असे आहेत, अज्ञानी लोक देवाला नवस करतात, आणि त्या देवाला नवस केलं तर दगडाच्या देवा बगाडी नवस, नामदारांनी म्हटलेला आहे. हा जो असतो नवस तसा नाही. एका बाईने देवीला नवस केला, माय भवानी माई मला मुलगा होऊ दे, तुला सोन्याची कुंची वाहिली. त्या देवीला वाटतं सोन्याची कुंची, किमान माझी मूर्ती मोठी आहे, आणि मूर्ती झाकण्याकरता पाठीमागं सोन्याची कुंची केली, तरी नाही म्हणत तरी 1/2 पाऊण किलो सोनं किलोवर झालं. 1 कोटीचं नाही ते दाम मिळतं, काय बिघडलं? म्हणून तिने जे आहे ते आपली पुण्याई खर्चून तिला मुलगा दिला. मुलगा झाला म्हणल्या बरोबर बाईची छाती धडकली. बापरे, झाला पण आता नवस सोडावा. मग मुलगा काय बाईने अशा अक्कला ज्याचे त्या ठिकाणी आपली प्रगट केली, अक्कल गाजवली.
की त्या मुलाचं नावच बारशा दिवशी सोन्या ठेवलं. एक नाही, दोन नाही, 6 महिने बारशा दिवशीची जरीची कुंची घातली होती त्याला. 6 महिने वापरली. लहान पोराला कुंची घालायची, पाय बी झाकून गेला अशी ती आईस पायस कुंची असायची पूर्वीच्या काळामध्ये. कुंची, टोपळं, सुरकं, काही वाळ्या वगैरे असायचं. पोरग झाकून जाईल अशी कुंची जरीची शिवली होती. 6 महिन्यामध्ये त्या पोराचं जे ते लघुशंकर त्यात काय जे असणारं जे ते मलमूत्र त्यात कसली गुटली नाही गुटली वाशी येणारी, आणि अशी 6 महिने वापरून मग देवीच्या ठिकाणी पूजा केली. आणि आईला सांगितलं, आई ही दुसऱ्या कोणाची नाही, सोन्याचीच कुंची आहे. असा नवस गोनाबाईचा नव्हता. गोनाबाईचा नवस कोणता होता? आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. रात्री आणि दिवस पांडुरंगा पाय हा माझा पाय हा माझा रात्री आणि दिवस पांडुरंगा पाय हा माझा पाय हा माझा नवस. रात्री आणि दिवस पंढरया तुमची भक्ती करी, तुझी सेवा करीन मनोभावे. माझे मन रंगले गोविंदी, नवसिये नवसिये माझे नवसी, पंढरीचे दैवते माझे विठ्ठले नवसी. असा गोणाबाई नवस. मला पुत्र व्हा. देवाच्या मनात तेच होते. नामामध्ये होते विठोबाचे मनी, ते नित्य जननी नवस करी. जे देवाच्या मनात होते तेच गोनाबाई मागितले. देवाच्या मनात काय होतं? ही गोनाबाई सामान्य नाही, सरिता सुकृताची त्या पोटी उत्पन्न झाली. संबोधन गोनाबाई. ही गोनाबाई म्हणजे पुण्याची नदी आहे. सरिता म्हणजे नदी कशाची? सुकृताची. पुण्याची नदी आहे ही. हिच्या पोटी महान भगवत भक्त जन्माला घालावा आणि त्याच्याकडून सगळ्या जगताचा उद्धार करावा, ही देवाच्या मनात होतं. आणि हिने मागितलं पुत्रच पाहिजे. मग देवाने उद्धव म्हणून आता आपल्यावरती प्रसंग आलेला गेलं पाहिजे. मग उद्धवांची निर्मिती करून नियोजन करून मग उद्धव महाराज नामदेवाच्या रूपाने पंढरी क्षेत्रात गोणाई नवस केला. देवा पुत्र देई मला अधिष्ठान पंढर, शुद्ध देखून या भाव पोटी आले अधिष्ठान पंढर. त्यांच्या ठिकाणी येते नामदेवराय कार्तिक शुद्ध एकादशी सूर्य उदयाला रोहिणी नक्षत्रावरती शके 1192 जन्म झाला. पंढरी जन्म झाल्यानंतर मग गोनाबाई नामू शेट्टीने देवाला आमंत्रित केलं की तुम्ही ती आता बारशाला. नामदेव पुत्र झाला, विठू बारशासी आला. साडी चोळी पेरण सेला मुंडाचा घेऊन सरी बिंदनी माथली, नाना रत्ने मुक्ता बळी, अवघी आनंदरी चित्ती, पायी लोळण घाली ती, म्हणे याचे नाव काय, दाशी गणेशी आनंद. मंडळाला बारशाला रुक्मिणी माता आल्या. आणि ती पूर्वीच्या काळाच्या नियमाप्रमाणे आहेर त्याला म्हणतात. आईसाहेबाला साडी, दामूशेट्टीला धोतरवडी, पगडी, बाराबंदी, रुपर्ण, मुला करता नाना रत्ने मुक्त. काय केलं ते कमीच नव्हतं. साडी चोळी शेला मुंडासा घेऊन त्याच्यात काही कमीच नव्हतं. पैंजण होते, वाळे होते, गळ्यातलं होतं. सगळे रत्न खचित असे दागिने घेऊन
पंढरीराय बारशाला आले, रुक्मिणी माता आली. रामष्टी म्हणजे देवा नाव काय ठेवायचं? देव म्हणजे थांबा मी सांगतो काय नाव. पाहण्यापाशी गेले आणि त्या मुलाकडे पाहिलं. तेव्हा नामदेवरायचं वय 12 दिवसाचं आणि त्यांची जीभ लळ हलत होती तोंडाला तोंड. आणि ते त्या हल्ल्यामध्ये काय म्हणत होती? ठ ठ ठ. हे देव जाणत होते. आता मुंगीच्या पाय जर का घुंगरू बांधलं तर वया हल्ला संत मग त्याला सगळं कळतं काय. नामदेवरायचं मनोगत ओळखलं. परमभक्त जन्म आले, नामच जन्म आले. नामाचा देव आहे म्हणून नामदेव आहे नामचा ठेविले, तेने अनुभविले प्रेमसो नामदेव नाम ठेवले. नामदेवरायचं नामकरण झाल्यानंतर मग गोनाबाई दामशेट्टी आऊबाई नामदेवरायचं या ठिकाणी हळूहळू बालपण देते. नामदेवरायचं जाता जाता थोड्या वयात आल्यानंतर मग तशी ती वाट न पाहत वैशिष्ट्या गावात न येत बाळपणीच सर्वज्ञता वरीच आहे. लहान वयातून नामदेवराय ते परमभक्त द्यायचे. त्यांच्या ठिकाणी भक्तीची लक्षणं भक्त कशाला म्हणतात. 5 वर्ष नामा झाला, छंद हरीचा लागला. विणा घेऊन या करी उभा रावळा विचरी, तहान भूक हरपली छंद लागला विठ्ठली. कन्यापुत्र बापमा यांचा आठव नाही. अशा रीतीने लहान वयात भगवत नामचिंतन विना घ्यायचं. पोरं जमवायची. त्यांच्या हातात दगडाचे टाळ कोणत्याचा नाद, गीती गाता छंद ताल नाही. त्यांना हातामध्ये टाळ द्यायची. कशाची? दगड. विना म्हणजे नाटक घ्यायचं त्याला विना समजायचं. म्हणा रामकृष्ण अशी त्यांची खेळ बनते. पुढं नामदेवराय जसं वय व्हाल तसं नामदेवराय कीर्तन वगैरे करू लागले. आणि त्याच काळात परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड या गावामध्ये धनगरपोळामध्ये जनाबाईचा जन्म झाला. जनाबाईच्या वडिलांचं नाव होतं दामा आणि आईचं नाव होतं करुंडू. तेही पूर्वजन्मामध्ये जसं नामदेवराय उद्धव तसं जनाबाई पूर्वजन्मामध्ये कुब्जा दाशी. जनाबाई प्रत्येक युगामध्ये नामदेवराय युगामध्ये प्रल्हाद, जनाबाई पद्मिनी होते. हिरण्यकशिपूच्या राजवाड्यात. दुसऱ्या जन्मात नामदेवराय रामभक्त अंगद, जनाबाई दशरथाच्या राजवाड्यामध्ये मंथरा नावाची कैकेयीच्या हाताखाली जायची. तिसऱ्या जन्मामध्ये नामदेवराय उद्धव यादवाच्या कुळात आणि जनाबाई कुब्जा दाशी मथुरेला कंसाच्या राजवाड्यात. या वेळेला नामदेवराय पंढरीत जन्माला आले. जनाबाई गंगाखेडमध्ये जन्माला. लहान बालवय होतं 5 वर्षाचं. 5-6 वर्षाचं वय असेल. 6-7 वर्षाचं दिंडी निघाली पंढरपूर त्या भागात नाशिक. गंगाखेडला मुक्कामाला. मुक्काम म्हणलं की कीर्तन असतं. सगळ्या गावात घंटी दिली. ऐका हो ऐका, पंढरपूरला जाणारे वारकरी मंडळीचा आज आपल्या गावात मुक्काम आहे आणि त्या निमित्ताने कीर्तन होणार आहे. सर्वांनी श्रवणाला यायचं. मग काय विचारता? जनाबाईचे पूर्व संस्कार होते. संस्कारामध्ये काही पूर्वजन्मीचे संस्कार, काही चालू जन्मीचे संस्कार, काही धंद्याचे संस्कार, काही घरातल्या वातावरणावरून तयार झालेले संस्कार. अशी प्रकार काय घरामध्ये असं वातावरण असून तसे संस्कार असतील. ब्राह्मणाचं पोरगा असेल, घरातलं वातावरण असतं. मग विचारते अरे बाळू आम्ही बाजारात चालू, तुला खाऊ काय आणायचं का? मग आमचे संस्कार तसे असल्यामुळे मला सफरचंद आणा, केळी आणा, चिक्कू आणा. मारवाड्याचे पोरं, गुजरातीचे पोरं, त्यांच्या घरातले संस्कार. तुम्हाला काय आणायचं खायला? आम्हाला बासुंदी, गुलाबजामुन, बालुशाही, काय कलाकंद. संस्कार आहे की
ना आपल्या बरोबर काय भजो काय त्या भजनाचं वर्णन करावं. गाडा उभा केलेला असतो कुठंतरी, त्याला तिरकटपणा असतो, त्या गाड्याला असतो, त्या करणाऱ्याच्या अंगावर घाम करतो, उभारलेला असतो, एखादा सिगरेट संस्कार आहे, वातावरण घरात काही धंद्याची संस्था. कंडक्टरची स्वारी होती, रिटायरमेंट घेतल्यानंतर आता लोक म्हणजे कशाला बसून काहीतरी उद्योग करत. चला आमच्या दुकानामध्ये आम्ही मोठा सेट होता, कापड दुकानदार होता, मारवाडी होता, काय करता बसून तुम्ही तिकीट फाडून हिशोब करतो का नाही, म्हणजे तुम्ही हिशोबामध्ये पक्के आहे हो. आमच्या इथं वया तपासायच्या, हिशोब करायची, लेवल द्यायची, इकडे जमा खर्च शिल्लक काढायची, तुम्हाला काय प्रॉब्लेम देत नाही, काय करता बरोबर चला येतो मी. आणि त्याला त्याची घेऊन गेली, ती मुहूर्त काढला, ती बघितली, खोली वगैरे दिली, समोर जे ते टेबल टाकला, ते वया आणून ठेवल्या. मग पहिला दिवस धांद्याचा, मग तिथं गेले. मग ती सर्वात आता धंदा सुरू करा म्हणे, तुम्ही तुमचं लिखाणाच्या वया वगैरे लिहायला घ्या. ते म्हणलं अजून एक 2 माणसं तुम्हाला कामाला ठेवावं लागतील. हा कशाला, हे खुर्ची हलवली पाहिजे म्हणजे, गाडी हलवताना लिहायचं मला सवय आहे, गाडी चालली म्हणजे मी हे बोलतो, हे असं म्हणत. हे धंद्याची सम, घरात ते सम, पूर्वजन्मीचं सम. एक पोरग जन्माला आलं आणि जन्माला आलं त्याला नाव घालताना त्या सुईनी म्हणजे हाताखालच्या दाशीने मांडीवर घेऊन त्याला नाव घालत असताना त्यांनी हाताची अंगठीच ओढली, पक्की धरली. पूर्वजन्मीचे संस्कार अशा पद्धतीने जनाबाईचे पूर्वजन्मीचे संस्कार चांगले असल्यामुळे एकदम कीर्तन ऐकलं की मनावरती ठसलं त्यांचा एक प्रकारचा ओढा लागला. जावे पंढरीशी आवडी मनाशी, कधी एकादशी आषाढी. कीर्तनकार महाराजांनी पंढरीचं महत्व सांगितलं. आपण पंढरपूरला चाललो, त्या पंढरीचं महत्व काय, चंद्रभागेचं स्नानाचं महत्व काय आहे, पांडुरंगाच्या दर्शनाचं जरा म्हणजे लक्ष देऊ ऐकलं. तिथून दिंडी निघून गेली की वडिलांच्या बोळ हात, मला पंढरीला जायचं. अगं बाई आपण गरीब माणसं आहे, ते काय सांगू नका. रात्री बाबाने सांगितलं का नाही म्हणजे पंढरपूर, त्या पंढरीला मला जायचं. आता एकूण एक मुलगी चल भाई घेतलं, तिला बरोबर पंढरपूरला आले, चंद्रभागेचं स्नान वगैरे केलं, गावात गेले. पांडुरंगाला पाहिल्या बरोबर जाणारायची अशी अवस्था झाली. देह भाव हार
देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. देवाचं स्वरूप कसं होतं विटेवरती परमात्मा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न केलं फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजारण्य, नवर्णवे तेटीची शोभ. आता जनाबाई चार युगाच्या भक्त आणि देव देखील अशाच भक्ता करता. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी, माझा बाप दीनानाथ वाट भक्ताची. देवालाही त्यांच्या भेटीची आवड, जनाबाईला देवाच्या दर्शनाची आवड. तुका म्हणे माझा काय, तुका म्हणे माझं अवघी तुझी आशा, आकाशाच्या दिशा पांडुरंग. इथं जे ते सगळं भगवंताचं असणारं जे ते काय त्यांना दुसरं माहीतच नव्हतं. तुका म्हणे माझं सर्व तुझी आशा, आकाशाच्या दिशा पांडुरंग. भक्ताची आवड देवाविषयी, देवाची आवड भक्ताविषयी, आणि दोघांनी एकमेकाला पाहिल्याबरोबर जायचे ठरवून टाकलं. आता पंढरी सांडोनी नवजे कोठ, आता कुठे जायचं नाही. आषाढी यात्रा भरलेली, गर्दी खूप होती. नामदेवरायचं कीर्तन, आणि त्या कीर्तनामध्ये सगळे संत वगैरे जमा झालेले. जनाबाई त्या ठिकाणी गेलेले आणि ते कीर्तन नामदेवरायचं ऐकल्यानंतर नामदेवरायच्या बरोबरच त्यांनी उपासना केली होती. त्यामुळे दोघांची एकमेकाची भक्ताचा महिमा भक्ताची जाणवली. नामदेवराने ओळखलं हे आपले भक्त आहे, मागच्या जन्मामध्ये आपल्याबरोबर सेवा केली ही असणारी आहे. हे पद्मिनी, मंतरा, कोबजा इथं या ठिकाणी आलेली. जनाबाई ओळखलं यांच्यावर आपण मागच्या युगामध्ये सेवा केलेली आहे. हेच महाराज आहेत प्रल्हाद, हेच महाराज अंगार आहेत, हेच उद्धव, हेच नामदेव आहेत. चौयुगाचा भक्त नामांगा दोघांनी एकमेकाने ओळखलं की आपण गणांबंधू पूर्वीचे भक्तच आहोत. मग जनाबाईने सांगितलं वडिलांना, ज्या महाराजांचं कीर्तन आपण ऐकलं मला त्यांच्या बरोबरच राहायचं. ते कोणत्या गावची चौकशी करा, कुठं राहतात ते चौकशी करा, पण त्यांना सोडून मी राहणार नाही. आता आली पण काही बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्री हट्ट हे पूर्ण करायला लागतील माणसं. राजहट्ट काय जो असेल, स्त्री हट्ट, स्त्री हट्ट म्हणजे बायकोचा हट्ट. काही कुठे जे काय काय म्हणते तिला होत म्हणावं लागतं. बाजारात चालला काय हो तेवढं माझ्यासाठी लू 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 म्हणत हे कडे म्हणतो तू कडे वय बार हट्ट त्यांना पाहिजे. बरं बाई चौकशी करतो, यात्रा तर होऊ दे. एकादशीचं कीर्तन झालं, द्वादशी खिरापण, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमेचा काला झाला. नामदेवरायचं जे ते काल्याचं कीर्तन थोडावरती ते ऐकून मग चौकशी केली, महाराज कुठं राहते. आता नामदेवरायचं कीर्तन म्हणजे पुंडलिका पाशी नामा उभा कीर्तन समोर त्यांची टिकडे म्हणजे राहतात. मग जनाबाईला घेऊन गोणाबाई गामोशेठी त्यांची भेट घेतली. का मुलगी हट्टाला पेटली, काय म्हणते इथं राहायचं म्हणते. हा तुझं वय किती आहे म्हणजे असं नका त्याचं मग काय करायचं त्याचं, ते काय ऐकतं तयार नाही.
गोनाबाई म्हणले आपलं मग राहू दे की काय बिघडलं म्हणते जशी माझी आऊबाई येते राहू दे आम्ही सांभाळू म्हणते. आनंद वाटला आणि मग ते गावाकडे गेल्यानंतर मग जनाबाई रोज नामदेवाच्या संगतीमध्ये पाठच नाम काकडा शेजारती दुपारती पहिलेच भक्त होती त्यात. पुन्हा भक्ताची संगती नामदेवराय सामान्य नाही जनाबाई सामान्य नाही. त्यांची ती उपासना पाहून त्यांना जो काय त्या उपासनेचा अनुभव आला तो अनुभव व्यक्त करा. आम्ही जन्मभर भगवंताची भक्ती केली आणि भक्ती करून द्यायचे भक्त या आणि आम्हाला पात्र झालेलो आहोत. जे आम्ही भक्त आहोत त्या भक्तांनी केलेल्या भक्तीचं सामर्थ्य असं अनंत कोणी ब्रह्मांड नाही परमात्मा सगळे त्याच्यात अंकित राहणं म्हणजे ताब्यात सगळे त्याच्या अंगात. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी आवाज. सूर्याने कधी उगवायचं कधी मावळायचं. वृक्षाचे पान हले त्याची सत्ता राहिले अंता मग कोणी. सगळ्या जीवांचा सांभाळ करणारा तो सगळ्या जीवाच्या ठिकाणी जे ते असणारं जे ते कोणते जे ते सगळे व्यवहार त्याच्या सत्तेने चाललेले आहे. त्याची सत्ता आहे म्हणून चाललेलं आहे. चंद्र सूर्य वेद हे सगळे त्याच्या ताब्यात. इतकंच काय जेवढं काही जवळ दिसतंय तेवढं तिन्ही लोक हे भगवंताच्या ताब्यात असणार. त्रैलोक्याधीश परमात्मा त्याच्या ताब्यात सगळे 33 कोटी देव याच्या ताब्यात. पुन्हा 3 देव 33 कोटी देवा व्यतिरिक्त 3 देव आहेत. सत्वगुणापासून विष्णू रजगुणापासून ब्रह्मदेव तमगुणापासून शंकर महाराज. ती तिन्ही देव याच्या ताब्यात. तो हा देवाधिदेव बरोबर पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा. बाप रखमानेवर विठ्ठल 25वा 24वा मूर्ती वेगळा राया. सगळे देव याच्या ताब्यात. सगळे चंद्र सूर्य काय असते याच्या ताब्यात. वैकुंठाधिपती हा असल्यामुळे सगळे लोक याच्या ताब्यामध्ये. सगळं ऐश्वर याचं वैभव याचं. इतकंच का याने स्वतः करता राहायला केलेलं वैकुंठ त्याच्या घरामध्ये असणारी लक्ष्मी ती लक्ष्मी याच्या ताब्यात. लक्ष्मी सामान्य स्त्री नव्हती. जिचा जन्म समुद्रामध्ये झाला. अत्यंत लावण्यवंत होती रूपवंत होती आणि तिथं ती लावण्य बघून देव दानवाने ती मंथन केल्यामुळे तिच्यातनं वर निघाले की देवाला वाटायचं आपल्या वाटणीला यावं आणि दानवाला दैत्याला वाटायचं आपल्याला मिळावं. त्यांच्यात लागली भांडणं. मग निर्णय झाला भांडू नका. ही स्त्री आहे हिच्या हातामध्ये आपण हार देऊ. एके दिवशी दिवस ठरवू. सगळे तुम्ही जे ते या स्वयंवर नेमू. एका बाजूला सगळे देव एका बाजूला दारो बसू. तिला मध्ये वाट ठेवू आपण आणि ती निहाळत असताना तिला जो पसंत पडेल त्याला ते हार घालील आणि त्याची होईल. मग त्यांचं ते मिटलं. मग दिवस काढला आणि ती दिवस आणि ती मिती तारीख वेळ. आता त्या दिवशी आपली परीक्षा पाहायची म्हणून ज्याने तो दिवस एक पर्यंत साबण लावू घासू चांगलं दिसलं पाहिजे. ते भांगण कोंबडा ते काय ना किरीट प्रत्येक देवाने रत्नदलित दागिने रत्नदलित किरीट कुंडले बाजूबंद तोडे घे ते सगळे आणि दैत्य दानव ते आपल्या मानाने ते आपलं सौंदर्य खोलवं लागले. सगळे देव त्याच्यामध्ये मुख्य असणारे ब्रह्मदेव शंकर महाराज विष्णू इंद्र हे सगळे 4ही देव बसलेले. लक्ष्मी मध्ये निघाली. इकडे तिने बघितलंच नाही दानवाकडं देवाकडं. समोरचे 4 देवाला निहाळलं. इंद्र महाराज आता याला जर का हार घालावा याचं राज्य किती आहे 100 यज्ञ शिल्लक पुण्य शिल्लक आहे. तो पण 100 यज्ञाचं पुण्य संपलं की खुर्ची खाली करावी लागते. पंचवार्षिक योजना. मग आता या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची येऊ लागती माघारी. मग कसा इंद्र येणार त्याची सत्ता नाशिवंत आहे. नको म्हणली
मग पहिलं ब्रह्मदेवाकडे. हा यांचा इतिहास तिने काढला 7-12चा उतारा. त्याच्यावरती असं दिसून आलं की मज कामाचे घाईन ब्रह्मा कन्याशी धरू द्या. अति कामिक माणूस आहे, त्यांना मुलगी सुद्धा समजत नाही, नको म्हणली. मग शंकराकडे बघितलं, हे बरं म्हणजे कर्पूर गौरा पांढरं फेक गाईच्या दुधासारखं, पण याला जर का माळ घातली, याच्या संघ नांदायचं म्हणजे जिथं यांचं वास्तव्य तिथं राहावं लागेल ना आपल्याला नवरी म्हणून. यांचं वास्तव्य गजचर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूत मिळावी लागेल, याच्या संगतीनं आपल्याला स्मशानात राहावं लागेल. आणि ह्यांना आनंद केव्हा? भूते व्यताळे नाचते मग हर्षयुक्त उमा. त्या स्मशानात जेव्हा भूत बित नाचतील तेव्हा हे महाराज आनंदित होणार. त्यांच्या पुढं मी माझ्यासारखी अशी लावण्य स्त्री आणि त्यांच्या मनात काय आलं तर काय होईल म्हणून नको म्हणतो. शंकराला नापास. मग विष्णू, नुसता विष्णू नाही, महाविष्णू. नुसत्या विष्णूने नापास केलं सत्वगुणापासून. पण महाविष्णू तिन्ही गुणाच्या पलीकडे, ज्याला आपण पांडुरंग म्हणतो, बाप रुक्मादेवी त्रिगुण हा वेगळा, शक्तीनो हे दादू लागे माय, त्रिगुणाच्याही पलीकडे असणारा महाविष्णू. आणि त्याचं स्वरूप पाहिल्याबरोबर तिला वाटलं योग्य पतिराज आहे म्हणून माळ घालाकरता जवळ गेल्यानंतर, आता इतक्या देवाने मला टाकून दिलेला आहे, माझ्यासारखी स्वरूपवान सुंदरी त्याच्या जवळ आपण होऊन चाललेले, होऊन हार घालल अशी तिची समजूत झाली होती. माझ्यासारखी आमपणा, मी सुंदर आहे तर हार घाल. तिला वाटलं आजकालची नवरदेव जशी स्टेजवरती शेवटची मंगल अष्टका झाली, तिच्या नवरी पुढे आपणच होणं असं करतो, हे कर असं वाटलं. जेव्हा लक्ष्मी समोर गेली तेव्हा देवाने अति मान, तिला वाटलं ही गंमत करायला. पुन्हा ती समोर गेली, पुन्हा देव. मग ती हा नवरदेव हुंडा घेत नाही, आपण हुंडा घेऊन आणू. हुंड्याच्या विरोध आहे. आपला हुंडा मी 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 चांगली, मी सुंदर. मग सर्वस्व करून ही सेवा, अभिमान सांडून पांडव ते पायधवाच्या दैवा पात्र झाली. अशा रीतीने जी असणारी लक्ष्मी, वैकुंठात असणारी ती याच्या ताब्यात, सगळे देव याच्या ताब्यात, हे सगळे याच्या ताब्यात, आणि हा भक्ताच्या ताब्यात. देव भक्ताचा अंकित, कामे त्यांची सदा करीत बार देवभक्ताचा अंकित. देवभक्ताचा अंकित, देवभक्ताचा अंकित, देवभक्ताचा अंकित, देवभक्ताचा अंकित, देवभक्ताचा अंकित, देवभक्ताचा
देवभक्ताचा अंकित देवभक्ताचा अंकित अंकित देवभक्ताचा अंकित देवभक्ताचा अंकित देवभक्ताचा सदा करीत Hare